Hi guys, welcome to my another mini vlog, and you might be worrying about what's on my face, so let me clear it up. It's not actually powder, it is gavacha on my face, but yeah, it is actually gavacha peat on my face, and I am looking like a Kambali Bai more than bachelor. So come with me. So this is my rented house and I'm living here, and I'll show you pasara to you guys. माझ्या आईने गव्हाचं पीठ दिलं होतं आणि जे मी कित्येक दिवसांनंतर खोलला डब्बा आणि त्याच्यामध्ये झाले मुंग्या. तर मुंग्या काढायच्या वेळेस मला लागलं हे. हा डबा होता आणि ह्या डब्यामधलं पीठ मी असं चाळून 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 काढलंय. सो इथं सुद्धा भांडी पडले आहेत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे माझं कबर्ड आहे बघा. मम्मा, हा व्हिडिओ तुझ्यासाठी नाहीये, सो प्लीज स्किप. घरातलं वायफाय इतकं चांगलं चालत नाही जेवढं माझ्या कॉलेजचं वायफाय चालतं. सो आज मी कॉलेजमध्ये चाललेले कारण मला माझे सारे व्लॉग्स अपलोड करायचे होते. मग उठले, पटपट कपडे वगैरे आवरले, नंतर घड्या घातल्या, फरशी वगैरे पुसली, झाडांना पाणी घातलं. झाड एकदम टवटवीत दिसत होती. चपातीची कणिक मळली, चपात्या वगैरे बनवल्या. आईने सांगितल्याप्रमाणे भाजी देखील बनवली. खूप टेस्टी आणि सुंदर झालेली. मग अंघोळ केली, ग्रूमिंग वगैरे केलं. आता ठरवलं की मी स्वामींना नैवेद्य दाखवेल. खूप दिवसानंतर मी स्वामींना भेटत होते ट्रिपवरून आल्यानंतर. मग काय, पाणी पिलं आणि तुम्ही देखील जेवायला या. चपातीचा एक घास घेतला, भाजीसोबत उत्कृष्ट झालेली भाजी. कॉलेजला गेले. कॉलेजमध्ये फेस्टची प्रिपरेशन सुरू होती. टाईमपास केला. तिथं मला एक मित्र भेटला आणि आशिषला मी खूप दिवसांनी भेटून मला खूप छान वाटलं. असा होता आजचा माझा दिवस. थँक्यू.